हैदराबाद गॅझेट सरकारने मंजूर केल्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। धाराशिवमध्ये प्रशिक्षण पूर्ण झालं असून आता लवकरच प्रत्यक्ष प्रमाणपत्र वाटप केलं जाणार आहे। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रस्ताव 3 स्तरीय पडताळणीतून पूर्ण होणार आहे। ग्राम महसूल समितीने तयार केलेले प्रस्ताव पुढे भुसावळ समितीकडेही जाणार आहे आणि त्यांच्या मंजुरीनंतर हे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठीची प्रक्रिया पुढे सरकणार आहे। याबाबत धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूया। हैदराबादच्या गॅजेटनुसार GR निघाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचालीला आता जिल्हा प्रशासनाने सुरुवात केलेली आहे आणि आजपासून एक कार्यशाळा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली होती। माझ्यासोबत बोलण्यासाठी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, काय कशी तयारी चालली, काय केली तुम्ही? आता नवीन जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण प्रेस नोट दिलेली आहे, याची प्रचार प्रसिद्धी केलेली आहे। त्यानंतर शासनाच्या आणि माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या ज्या सूचना होत्या त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी जी ग्रामस्तरीय समिती आहे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची कार्यशाळा घेतली। त्यांना स्थानिक चौकशी कशा पद्धतीने करायला पाहिजे, स्थानिक चौकशी करत असताना नेमक्या कोणत्या बाबी बघितल्या गेल्या पाहिजे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। ही स्थानिक चौकशी समिती आपली चौकशी आणि पंचनामा हा तहसीलदारांकडे दाखल करेल आणि तहसीलदार त्या ठिकाणी वंशावळची जी कमिटी आहे तिथे त्या वंशावळ जुळवण्याचं काम करेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कास्ट सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रस्ताव जो आहे तो SDO कडे सादर केला जाईल। जे काही कामकाज आहे ते अगदी उद्यापासूनच आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहे। माझं या ठिकाणी सर्व जनतेला धाराशिवमधील आव्हान आहे की हा जो नवीन शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार अधिकाधिक जनतेने याचा लाभ घ्यावा। नवीन शासन निर्णयानुसार आता मराठा समाजातील बांधवांनी कास्ट सर्टिफिकेटसाठी आता अर्ज करावेत असे आता प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।